नमस्कार। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती। आरबीआयची क्रेडिट पॉलिसी 11 वाजता आली, त्यानंतर मात्र मार्केटमध्ये घसरण दिसून आलेली आहे। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 198 पॉईंटने घसरून 77,860 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 43 पॉईंटने घसरून 23,560 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई टेलिकॉम इंडेक्स 2.64%, बीएसई मेटल इंडेक्स 2.40%, बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 1.23% वर आहेत। बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 1.31% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.13% वर आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.68% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टाटा स्टील 4.35%, भारती एअरटेल 3.52%, जेएसडब्ल्यू स्टील 3.41%, ट्रेंट 3.36% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ओएनजीसी 2.83%, आयटीसी 2.32%, एसबीआय 2%, ब्रिटानिया 1.73% असे घसरण आहे। आज आरबीआयने क्रेडिट पॉलिसी जाहीर करताना रेपो रेटमध्ये 0.5% कपात केलेली आहे। नवीन रेपो रेट हा 6.25% झालेला आहे। सलग 5 वर्षापूर्वी एकदा रेपो रेटमध्ये कपात झालेली होती, त्यानंतर आता कपात करण्यात आलेली आहे। यामुळे कर्जदारांचा फायदा होऊ शकणार आहे। आज एफआयआयने 470 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 454 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। LIC ऑफ इंडिया, ऑइल इंडिया, महिंद्रा & महिंद्रा या कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। उद्या शनिवार आणि रविवार नंतर येणारा रविवार, यामुळे शेअर मार्केटला सुट्टी आहे। सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।